नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे सिकंदराबादचं बस स्टँड आणि ह्या बस स्टँडवरूनच आता आपण कियांशला घेऊन जाणार आहोत हुसेन सागर तलाव पाहण्यासाठी. हुसेन सागर तलाव पाहत असताना आणखीन पण बऱ्याच गोष्टी आहेत. हुसेन सागर तलावापाशी बोटिंग आहे, तर ह्या सगळ्यांचा अनुभव घेण्यासाठी आपण आता कियांशला नेणार आहोत. तेलंगणा स्टेट ट्रान्सपोर्टची ही बस त्या ठिकाणी कियांश खिडकीमध्ये जागा धरून बसलेला आहे आणि बाहेरचा सुंदर असा व्ह्यू पाहत आहे. आपला स्टॉप आलेला आहे सचिवालय हैदराबाद. आपण जी समोर भव्य अशी इमारत पाहत आहोत ती आहे तेलंगणा राज्याचं सचिवालय. जसे आपण महाराष्ट्राचं सचिवालय मुंबई येथे आहे, तसं तेलंगणा राज्याचं सचिवालय हे हैदराबाद या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, सचिवालयाच्या एकदम समोरच आहे हुसेन सागरचं प्रवेशद्वार, ज्या ठिकाणावरून आता आपण प्रवेश आत घेणार आहोत तलावाकडे जाण्यासाठी. साइन बोर्डवर दर्शवल्याप्रमाणे आत तिकीट काउंटर आहे, त्या दिशेने आपण जाणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी आपली चेकिंग करण्यात येते आणि चेकिंग केल्यानंतर आपल्याला आत सोडण्यात येते. आत आपण आल्यानंतर हा सुंदर असा परिसर आपणास पाहायला मिळतो. हुसेन सागरमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा साइन बोर्ड दिसतो. यामध्ये ज्या काही इथं उपलब्ध राईड्स आहेत त्याचे फलक लावण्यात आलेला आहे आणि त्याचे दर या ठिकाणी लावलेले आहेत. जर का तुम्हाला स्वतः वैयक्तिक ड्राईव्ह करायचं असेल तर जेट अटॅक म्हणून आहे, त्याचा 400 रुपये असा दर आहे. सध्या एकच राईड चालू असल्यामुळे आपण बुद्धा स्टॅच्यूकडे जाणार आहोत. त्याचं तिकीट काउंटर समोर आहे. तर मित्रांनो, आपलं तिकीट काढून झालेलं आहे आणि आता आपण गेट नंबर 3 ने प्रवेश आत घेणार आहोत आपल्या बोटकडे. बोटमधून प्रवास करताना लाईफ जॅकेट घालणे कंपल्सरी आहे, त्यामुळे आम्ही सर्वांनी लाईफ जॅकेट घातलेले आहे. आणि आता बोटचा प्रवास चालू झालेला आहे बुद्धा स्टॅच्यूकडे. आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहेत बुद्धा स्टॅच्यू इथे. आपल्याला या ठिकाणी फक्त 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, तर 10 मिनिटांमध्ये आपण हा स्टॅच्यू पाहून परत बोटमध्ये यायचं आहे.
तर चला मग हा स्टॅच्यू पाहण्यासाठी आपण जाऊया. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत तलावाच्या मध्यभागी आणि या ठिकाणी आपल्याला जो पुतळा दिसत आहे तो बुद्धा स्टॅच्यू आहे. 16 मीटर उंचीचा आणि जवळपास 350 टन वजनाचा हा भगवान बुद्धाचा एक भव्य पुतळा आहे. पांढऱ्या ग्रेनाइटपासून बनवलेला हा पुतळा जिब्राल्टरच्या खडकावर आहे. मित्रांनो, हुसेन सागर हे हैदराबादमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे. हे तलाव शहराच्या 2 भागाला सिकंदराबाद आणि हैदराबादला एकमेकांशी जोडते. आशियातील सर्वात मोठे कृत्रिम तलाव हुसेन सागर हे आहे. 1562 मध्ये इब्राहिम कुली कुतुब शहाच्या कारकिर्दीत हे खोदण्यात आले होते. सुफी संत हुसेन शाह वली यांच्या नावावरून हुसेन सागर हे नाव या तलावाला देण्यात आलेले आहे. हृदयाच्या आकाराचे 5.7 चौरस किलोमीटर याचे क्षेत्रफळ आहे आणि मुसी नदीची एक उपनदी म्हणून या पाण्याचा स्रोत याकडे पाहण्यात येते. या ठिकाणी आपल्याला बुद्धा स्टॅच्यू बद्दल माहितीचा फलक दिसत आहे. ज्यावेळेस आपण बुद्धा स्टॅच्यूला प्रदक्षिणा घेतो त्यावेळेस सुंदर असं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं. या कोरीव कामामध्ये गौतम बुद्धाची प्रतिमा आहे, धम्मचक्राची प्रतिमा अशी सुंदर अशी कोरण्यात आलेली आहे. खूप बारकाईने या ग्रेनाइटवर असं हे कोरीव काम करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी धम्मचक्र आहे. मित्रांनो, गौतम बुद्धांनी आपल्याला 4 आर्य सत्य दिलेली आहेत. त्यामध्ये दुःखाचे सत्य जे आहे की जगात दुःख आहे आणि दुःखाचे कारण जे सांगितले आहे की तृष्णा म्हणजे इच्छा आहेत, हे दुःखाचे प्रमुख कारण आहे. दुःखाचा अंत जर तुम्हाला करायचा असेल तर तृष्णांचा त्याग केल्यावर आपोआप दुःख संपते आणि दुःखावर मात करण्याचा मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग आहे, असे आपल्याला बुद्धांनी शिकवण दिलेली आहे. बोटकडून अनाउन्समेंट झालेली आहे आणि आपण सर्व आता बोटच्या दिशेने जाणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बुद्धा स्टॅच्यू पाहून परत त्या पॉईंटला जाणार आहे जिथून आपण बोटमध्ये बसलो होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश केवळ मनोरंजन नसून तर यामधून कियांशला खूप अभ्यासाविषयी माहिती कळणार आहे. आपला इतिहास जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून थोडाफार का होईना कळणार आहे. तुम्ही देखील हा प्रयत्न नक्की करा. तुमच्या लहान मुलांना असे ऐतिहासिक गोष्टी नक्की दाखवा. माझे बोटिंग कसे वाजले